शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथं राहणारे नितीन जंगम हे कोल्हापुरातील स्वतःच्या मालकीचे स्पा सेंटर चालवतात. या सेंटरमध्ये अनेक जण येतात. त्यातील स्नेहा नारकर या तरुणीची व्यावसायिक नितीन जंगम यांच्याशी ओळख झाली. वारंवार होणाऱ्या चर्चेतून त्यानं व्यवसाय वाढवण्याची अपेक्षा त्या तरुणीजवळ बोलून दाखवली. त्यानंतर मग तिनंही आपली वेगवेगळ्या बँकेत ओळख असल्याचं सांगितलं. जून ते डिसेंबर 2024 या कालावधीत स्नेहा नारकर या तरुणीनं व्यवसायासाठी कर्ज काढून देतो, तसंच MG हेक्टर हे चारचाकी वाहन कमी किमतीत घेऊन देतो असं सांगितलं. तसंच माझी बँकेत ओळख असून बँकेच्या लिलावातील सोनं बाजारभावापेक्षा कमी दरात खरेदी करून देतो असं सांगून नितीन जंगम यांचा विश्वास संपादन केला. या विश्वासावर जंगम यांनी वर्षभराच्या कालावधीत ऑनलाईन पेमेंटद्वारे 38 लाख रुपये तर 5,50,000 रुपये रोख रक्कम वेळोवेळी लक्ष्मीपूर इथल्या स्वयंभू गणेश मंदिर नजीकच्या कोटक महिंद्रा बँकेच्या दारात स्नेहल नारकर हिला दिली. मात्र वर्षभराच्या कालावधीत यापैकी कोणतंच काम झालं नाही. त्यानंतर स्नेहा नारकर हिच्याकडून आपली फसवणूक झाल्याचं जंगम यांच्या लक्षात आलं. याबाबत जंगम यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीनं स्नेहा नारकरला शनिवारी अटक केली आहे. आज स्नेहा नारकर हिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.